पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या साप्ताहिक बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। सूत्रांची माहिती। पाकिस्ताननं पीओके खाली करावं, भारत पाक मधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्टीकरण। जम्मू काश्मीर बाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीने सोडवले जाणार, आम्हाला कुणाचीही मध्यस्थी मान्य नाही। भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता, ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण। पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने घेतली होती, टीआरएफला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकावं, भारताची मागणी। पराभवानंतर सुद्धा ढोल वाजवण्याची पाकिस्तानची परंपरा जुनी, पाकिस्तानमधील जल्लोषावर परराष्ट्र खात्याची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींकडून एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या जवानांना सॅल्यूट, भारतीय सैन्य न्यूक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवाच काढून टाकतात, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा, आदमपूर एअर बेसवरील S-400 सिस्टीम सुस्थितीत, S-400 एअर डिफेन्स सिस्टीम समोर उभं राहत पंतप्रधान मोदींचा आज जवानांसोबत संवाद। आदमपूर एअर बेसवर विमान उतरवत धावपट्टी सुरक्षित असल्याचाही पंतप्रधान मोदींचा संदेश, आदमपूर एअर बेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगावा पाकनं केला होता। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्करानं पाकची चौकीच उडवली, भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन किलर, लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळखही पटली। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर, ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर 3 जूनपर्यंत बंदी, आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। भारताचे 52 नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार, भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे दुसरे दलित व्यक्ती ठरणार। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ, 1 लिटर फुल क्रीम दुधासाठी आता 74 रुपये मोजावे लागणार, तर अर्धा लिटर दुधासाठी 37 रुपये मोजावे लागणार। लाडकी बहीण योजनेच्या नावे शेकडो बनावट बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर, जुहू पोलिसांकडून 4 जणांना या प्रकरणी अटक। पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये 1000 नवीन बसेस दाखल होणार, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका 500 आणि पीएमआरडीए 500 बसेस खरेदी करणार। क्रिकेटर रोहित शर्मानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर रोहित शर्माला फडणवीसांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। नाशिकच्या इगतपुरीमध्ये पाणीबाणी, तर 4 दिवसांपासून वीज नसल्यानं 3 दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित। चांदी 3900 तर सोनं 1500 वधारलं, सोनं 94,700 रुपये प्रतितोळा, तर चांदीचा दर 94,000वर। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस, पुढील 2 दिवसही मुंबईत मध्यम पावसाचा अंदाज। अंदमानमध्ये मान्सून दाखल, 27 मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता, पुढील 4 ते 5 दिवस महाराष्ट्रात मान्सून पूर्वदत्त पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज।